अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय। अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। ठाकरे गटाचे खासदार आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक। जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो। सत्तारांसोबतच्या भेटीवर नागेश आष्टीकरांची प्रतिक्रिया। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदारांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचलेत, भास्कर जाधवांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का? मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती। भाजपचा मलिकांना विरोध कायम, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकरांसह पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोरही शरद पवार गटात। जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरात लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावण्यात येतील। विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचाऱ्यांचं उद्या काम बंद आंदोलन। मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटलांनी केलेल्या शिवीगाळीचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 भाविक ठार। सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा, मात्र फरार भोलेबाबाचा एफआयआरमध्ये साधा उल्लेखही नाही। चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड। सूत्रांची माहिती, सोरेन लवकरच पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया उद्या मायदेशी परतणार। दिल्लीत येताच टीम इंडिया मोदींची भेट घेणार, तर मुंबईत मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची विजय मिरवणूक।